श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांना माझा नमस्कार. आज आपण श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 6 याबद्दल जाणून घेणार आहोत. त्याच्या अगोदर मी तुम्हाला सर्वांना सांगू इच्छिते, मी स्वामीबद्दल जी काय मराठीमध्ये माहिती सांगत आहे, तुम्हाला हा जर व्हिडिओ जर आवडत असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईबर करा, जेणेकरून मला माझी व्हिडिओ करण्याला प्रोत्साहन भेटेल. चला तर मग आपण आज 6व्या अध्यायाविषयी जाणून घेऊया. ज्याप्रमाणे गुरुजन आपल्या बालशिष्यांना त्यांचे बोट धरून मुळाक्षरे गिरवतात, त्याप्रमाणे श्री स्वामी समर्थ माझ्या मतिमंदाकडून हे चरित्र लिहून घेत असल्याने ग्रंथकार कबूल करीत मागील अध्यायातील उर्वरित कथेकडे वळतात. श्री स्वामी चोळपांना सांगतात की बडोद्याच्या राजाच्या मनात भावच नाही, म्हणून तिथे जाण्याचे आम्हाला काही प्रयोजन वाटत नाही. श्री स्वामीचे हे बोलणे चोळपाने तात्यासाहेबांच्या कानावर घातले. हे ऐकून तात्यासाहेब निराश झाले. आपले प्रयत्न निष्फळ होतील या भीतीपोटी त्यांनी पुन्हा अनुष्ठानादी धर्मकार्य सुरू केले आणि गुरुचरित्राचा सप्ताह करण्यासाठी ब्राह्मण बसविले, जेवणावळी उठवल्या आणि दानधर्मही केले. परंतु ही तात्यासाहेबांची दांभिक भक्ती ओळखून त्यांच्याकडे श्री स्वामींनी दुर्लक्ष केले. दिवसामागून दिवस गेले, कार्य काही यशस्वी होत नाही. हे जाणून तात्यासाहेबांनी एकदा चक्क श्री स्वामींना मेन्यात बसवून पळवून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र हे लक्षात येताच रस्त्यात कडपगावच्या ठिकाणी श्री स्वामी मेन्यातून उतरले आणि थेट अक्कलकोटला पोचले. असे अनेकदा घडले, पण त्यांचे प्रत्युत्तरही श्री स्वामीकडून तसेच मिळाले. अखेरीस कंटाळून तात्यासाहेब पुन्हा बडोद्यास परतले. हे पाहून मल्हारराव गायकवाडांनी यशवंतराव या मराठा उमरावास अक्कलकोटला पाठवले. यशवंतराव अलंकार, वस्त्र, आभूषणे आणि द्रव्ये घेऊन श्री स्वामीपाशी आले. हे पाहताच श्री स्वामींनी रौद्र रूप धारण केले. त्यांचा हा क्रोध अवतार पाहून यशवंतराव जागीच लटलटा कापू लागला आणि तेथील कार्य सोडून बडोद्यास परतावे असा यशवंतरावास निरोप आला. याचा परिणाम असा झाला की मल्हाररावांना आपलं राज्य गमवावे लागले. कोण्या एका साहेबावर विषप्रयोग करण्याच्या आरोपाखाली मल्हाररावांना अटक करण्यात आली. श्री स्वामीच्या अवकृपेचाच हे फळ होते. आणि इथे श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 6 समाप्त होतो. श्री स्वामी समर्थ.